नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कृषी क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरू शकणाऱ्या कायद्याचे सविस्तर विवेचन करणार आहोत. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र शेतजमीन पट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 आणि महसूल व वन विभागाने निर्गमित केलेली महाराष्ट्र शेतजमीन पट्ट्याने देण्याबाबत नियम 2024 ची अधिसूचना. जर आपण जमीन मालक असाल किंवा शेती कसण्यासाठी भाडे तत्वावर जमीन घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. राज्यात यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कुर कायद्यांतील निर्बंधांमुळे जमीन मालक आणि प्रत्यक्ष शेती करणारे पट्टेदार शेतकरी यांच्यात बहुतांश वेळा केवळ तोंडी किंवा अनौपचारिक करार होत असत. त्यामुळे जमीन मालकांच्या मनात जमीन गमावण्याची भीती निर्माण होत होती. तर दुसरीकडे पट्टेदार शेतकऱ्यांना शासनाच्या योजना, पीक विमा, पीक कर्ज किंवा इतर लाभ अधिकृतरित्या मिळत नव्हते. या समस्यांवर उपाय म्हणून शासनाने हा अधिनियम लागू केला आहे, ज्याचा उद्देश कृषी उत्पादन क्षमता वाढवणे, भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कायदेशीररित्या जमीन उपलब्ध करून देणे आणि त्याचवेळी जमीन मालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे. या कायद्यानुसार जमीन मालक आणि पट्टेदार शेतकरी यांच्यात लेखी करार करणे अनिवार्य आहे आणि तो नोंदणी अधिनियम 1908 नुसार रीतसर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या करारामुळे पट्टेदार शेतकऱ्याला जमिनीवर कोणताही कायमस्वरूपी मालकी हक्क किंवा संरक्षित कुळ हक्क मिळत नाही आणि हा करार भविष्यात न्यायालयात कायमस्वरूपी हक्क प्रस्थापित करण्यासाठी वापरता येणार नाही. तसेच या कराराची नोंद 7/12 उतार्यासारख्या अधिकार अभिलेखात घेतली जाणार नाही. जमीन मालकांच्या दृष्टीने पाहिले तर या कायद्याने त्यांना महत्त्वाचे संरक्षण दिले आहे, कारण कराराचा कालावधी संपताच जमिनीचा ताबा कोणत्याही कायदेशीर अडथळ्याशिवाय आपोआप मूळ मालकाकडे परत येईल. तसेच करार सुरू असतानाही जमीन मालकाला जमीन विकण्याचा, बक्षीस देण्याचा किंवा गहाण ठेवण्याचा अधिकार कायम राहतो. जर पट्टेदार शेतकरी करारातील अटींचा भंग करत असेल तर जमीन मालकाला भाडेपट्टा करार रद्द करण्याचाही अधिकार आहे. दुसरीकडे पट्टेदार शेतकऱ्यांनाही या कायद्यामुळे अनेक फायदे मिळतात. नोंदणीकृत कराराच्या आधारे ते बँका किंवा सहकारी संस्थांकडून पीक कर्ज घेऊ शकतात, पीक विमा, आपत्ती निवारण मदत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. मात्र काही मर्यादाही आहेत. पट्टेदार शेतकरी जमीन इतर कोणालाही पोट भाड्याने देऊ शकत नाही. तसेच ठरलेले भाडे किंवा मोबदला 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ थकविल्यास तो करारभंग मानला जाऊ शकतो. करारासंदर्भात कोणताही वाद निर्माण झाल्यास प्रथम सामोपचाराने तो मिटवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आवश्यकता भासल्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडे म्हणजेच तहसीलदारांकडे याचिका दाखल करता येईल. सक्षम प्राधिकारी साधारणतः 3 महिन्यांच्या आत निर्णय देतील आणि त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच पुढे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे अपील करता येईल. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयांना अधिकार राहणार नाही. याशिवाय महाराष्ट्र शासनाने नियम 2024 लागू करून प्रत्येक सक्षम प्राधिकाऱ्याला स्वतंत्र पट्टा करार नोंदवही ठेवणे बंधनकारक केले आहे, ज्यामध्ये जमीन मालक व पट्टेदार यांची माहिती, गट क्रमांक, क्षेत्र, कराराचा कालावधी, मोबदला आणि नोंदणीकृत कराराचा तपशील नोंदविला जाईल. एकंदरीत पाहता हा अधिनियम जमीन मालक आणि पट्टेदार शेतकरी या दोघांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जमीन मालकांच्या हक्कांचे संरक्षण करतानाच प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख, आर्थिक मदत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा कायदा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.